चंद्रपुरात भाजप आणि ठाकरेंची शिवसेना यांचा घरोबा झालाय। पण ज्या चंद्रपुरात मनसेचं अस्तित्वही नाही आहे त्या मनसेला मात्र ही बाब चांगली जिव्हारी लागली आहे। यातून आता मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते एकमेकांवर टीका करतायत। त्यांच्या दरम्यान वाकयुद्ध रंगलेलं आहे। मनसेनं थेट मातोश्रीवर टीका केली आहे तर संतापलेल्या राऊतांनी मनसेला लक्ष्य केलंय। चंद्रपूरमधल्या या घरोब्यावरून ठाकरे बंधूंच्या पक्षामध्ये पेटलेलं हे वाकयुद्ध पाहूया। 50 खोके विरुद्ध 1 खोके। 50 खोके 50 खोके 50 खोका 50 खोके। आधी 50 खोक्यांचा पुरावा की 1 खोक्याचा। माझी जी माहिती आहे ती जे नगरसेवक गेले, जी मला माझ्या ऑथेंटिक सूत्राकडून मिळालेली माहिती आहे, प्रत्येक नगरसेवकाला 1-1 कोटी रुपये हे दिले गेलेले आहेत। जिल्हा प्रमुख नाताने आणि माझ्या सगळे नगरसेवकांनी आत्ता नगरसेवकाचे पूर्ण त्यांनी सिद्ध केला तर सगळे नगरसेवक आम्ही राजीनामा देतो। चंद्रपूर महापालिकेत 27 नगरसेवक असलेल्या काँग्रेसचा गटबाजीनं महापौर पदाच्या निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला। भाजप आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र आली आणि आता हा वाद पेटलाय तो ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला आणि त्यावरूनच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी नगरसेवकांना प्रत्येकी 1 कोटी दिल्याचा दावा केलाय आणि त्यावरून आता मनसे विरुद्ध ठाकरे असा वाद पेटलाय। संदीप देशपांडे यांच्या या दाव्याला ठाकरेंचे स्थानिक नेते संदीप गिरे यांनी नावं सांगा म्हणत चॅलेंज दिलंय आणि राऊतांनीही डिवचलंय। काय करायची नाही करायची त्यांच्या पक्षाचा विषय, त्याच्यामध्ये मी पडणार नाही। पण माझी जी माहिती आहे ती जे नगरसेवक गेले, जी मला माझ्या ऑथेंटिक सूत्राकडून मिळालेली माहिती आहे, प्रत्येक नगरसेवकाला 1-1 कोटी रुपये हे दिले गेलेले आहेत आणि प्लस या बाकीची ऑफर आहे जी माझी चंद्रपूरमध्ये जे उबाटाचे नगरसेवक गेलेत त्यांना, आणि जो अपक्ष नगरसेवक गेला त्याला 50 लाख रुपये दिले। ही माझी माहिती आहे आणि याच्यावर चौकशी करावी। त्या विरोधात मी लढलोच असेल पण काँग्रेसने सुद्धा आम्हाला सोबत घेतलं नाही, म्हणून हा रोष हा सामान्य शिवसैनिकाचा होता। त्याच्यामुळे हे बोलताना त्यांनी विचार करून करावा आणि त्यांनी सिद्ध करावा। मी जिल्हा प्रमुख नाताने आणि माझ्या सगळे नगरसेवकांनी आत्ता नगरसेवकाचे पूर्ण त्यांनी सिद्ध केला तर सगळे नगरसेवक आम्ही राजीनामा देतो। 1-1 कोटी प्रत्येक ज्यांनी हा आरोप केला ते पैसे मोजायला बसले होते का भाजपतर्फे की हे पैसे मोजा आणि त्यांना द्या? ज्यांनी हा आरोप केला, मला आरोप कोणी केलाय माहीत नाही, पण भारतीय जनता पक्षाने हे 1-1 कोटी रुपयाचा भाग आहे त्यांच्याकडे पाठवून जरा मोजून पोचवा शिवसेनेच्या लोकांकडे। असं काय व्यवहार झाला आहे का? आणि मध्ये मग 20% कमिशन आहे का कुठे मोजण्याबद्दल? चंद्रपूर महापालिकेत ठाकरेंचे नगरसेवक भाजपसोबत जाणार याची कल्पना मातोश्रीला देखील नव्हती। चंद्रपुरातील ठाकरे गटाची प्रत्येक घडामोड आमदार वरुण सरदेसाईंच्या कानावर घातली जात होती। काँग्रेससोबत सत्ता वाटपाची बोलणी फिसकटताच विजय वडेट्टीवारांच्या घरी झालेल्या बैठकीतून शिवसेनेचे गटनेते संदीप गिरे हे संतापून बाहेर पडले आणि संदीप गिरेंनी सगळा प्रकार आमदार वरुण सरदेसाईंना सांगितला। तसंच भाजपसोबत जाण्याबाबतची भूमिकाही सरदेसाईंना विचारूनच घेतल्याचं संदीप गिरेंनी सांगितलंय। यावरूनच आता मनसेनं ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलंय आणि संजय राऊत चांगलेच संतापले। मला तर काय कळत नाही, म्हणजे मीही बघितली संजय राऊतांची पत्रकार परिषद। ते सांगत होते की 2 काँग्रेसमध्ये भांडण होती, मग आमच्यावर त्यांनी गंभीररित्या चर्चा नाही केली वगैरे 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 वगैरे। म्हणजे तुम करे तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर ढीला, अशा प्रकारची वागणूक बरी नाही संजय राऊतांची। तुम्ही काँग्रेस बरोबर बसायला पाहिजे होता ना, जर तुम्ही महाविकास आघाडीचा भाग होता। तुम्ही भाजप बरोबर कसे गेले मग तिकडे? म्हणजे तुम्ही कराल ते सगळं चालतं योग्य बरोबर। उद्धव ठाकरे एकच आहेत, जसे बाळासाहेब ठाकरे एक जसे उद्धव ठाकरे एक आहे। मी स्वतः उद्धव ठाकरेंचे आदेश मानतो। मी किती मोठा झालो तरी एखादी गोष्ट जरी मला मनाला पटली नाही, पण जेव्हा माझे पक्षप्रमुख मला सांगतात की संजय आपल्याला हे करायचं आहे, पुढे न्यायचं आहे, तेव्हा मी त्या संदर्भात कधीही वाद घालत नाही। अशा महत्त्वाचे निर्णय भारतीय जनता पक्षाबरोबर जाणं हे पाप आहे आणि हा महाराष्ट्राला न पटणारा विचार आहे। आज त्यांच्याकडे सत्ता आहे, केंद्रात आहे, महाराष्ट्रात आहे, ती उद्या राहण्याची शक्यता अजिबात नाही। पण शिवसेना
हा डाग स्वतःला लावून घेऊ इच्छित नाही. औषध मिळालं होतं का? मुळात काय झालंय माहिती आहे का, मोजायला गेले होते का मुळात असं झालंय, सुपर प्रवक्त्यांचा प्रॉब्लेम हा झालाय की सुपर प्रवक्त्यांना सुपर उद्धव ठाकरेंची भीती वाटायला लागली आहे का नाव घ्यायला. सुपर उद्धव ठाकरेंनी सगळ्या चंद्रपूरचं कान घडवून आणलं आणि सुपर प्रवक्त्यांना याबद्दल कल्पना सुद्धा नव्हती. त्यामुळे सुपर प्रवक्त्यांनी आता काय झालं, सुपर प्रवक्ते काय करतायत, आता चंद्रपूरचे नगरसेवक तर गेले. आता लहानपणी जी आपण गोष्ट ऐकलेली, अगं अगं म्हशी मला कोठे नेशी, अशी अवस्था संजय राऊतांची झाली आहे. त्यामुळे असं बोलावं लागतं त्यांना, तो त्यांचा भाग आहे बोलण्याचा, न बोलून सांगतील कोणाला, अशी त्यांची अवस्था झाली आहे. शिंदेंच्या शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांच्यावर 50 खोक्यांचे आरोप केले गेले आणि चंद्रपुरात ठाकरेंची शिवसेना भाजपसोबत गेल्यानंतर आता हेच आरोप त्यांच्यावर होऊ लागले आहेत. त्यामुळे चंद्रपुरात नगरसेवकांनी मातोश्रीला अंधारात ठेवलं का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.